विद्यार्थ्यांनो, आज आपण भाग बाजार स्टॉक एक्सचेंज विषयीची जी माहिती आहे ती आपण पाहणार आहोत. आपल्याला माहीतच आहे की भाग बाजार जो आहे हा उद्योगधंद्यासाठी एक संजीवनी आहे. कशा प्रकारे संजीवनी आहे? छोटे मोठे जे उद्योगपती असतात किंवा मोठे उद्योगपती असतात, अशा उद्योगपतींना भांडवलाची गरज असते. उद्योग आपला मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यासाठी, मोठ्या प्रमाणावर चालण्यासाठी, मोठ्या प्रमाणावर जर भांडवल असेल तर कच्चा माल हा मोठ्या प्रमाणावर इतर देशातून आयात केला जातो. आणि जर कच्चा माल मोठ्या प्रमाणावर आयात केला तर प्रोडक्शन कॉस्ट जी आहे ही कमी प्रमाणामध्ये, कमी किमतीमध्ये ती प्रोडक्शन कॉस्ट आपल्याला मिळू शकते. आणि प्रोडक्शन कॉस्ट जर वस्तूची कमी झाली तर बाजारामध्ये ज्या आपल्या वस्तू विक्रीसाठी जाणार आहेत त्या वस्तू सुद्धा स्वस्त दरामध्ये आपण ग्राहकांना देऊ शकतो. म्हणून कुठलाही व्यवसाय, कुठलाही बिझनेस, कुठलाही उद्योग सुरू करत असताना बिझनेसमध्ये, व्यापारामध्ये जो भांडवल आहे, हे भांडवल जर मोठ्या प्रमाणावर असेल, उच्च प्रमाणावर असेल आणि होलसेल प्रमाणावर जर तुम्ही कच्चा माल असेल किंवा इतर काही वस्तू असेल खरेदी करत असाल तर ते तुम्हाला स्वस्त पडणार आणि तुम्ही सुद्धा इतरांना त्या माल जेव्हा विक्री करणार ती स्वस्त दरामध्ये आपण विक्री करू शकतो. आणि म्हणून आज आपण या ठिकाणी जे स्टॉक एक्सचेंज म्हणजे भाग बाजार जे पाहत आहोत, तर हे भाग बाजार काय आहे? तर भाग बाजार सुद्धा आपल्याला उद्योगांना एक भांडवल उपलब्ध करून देण्याचं एक साधन आहे. ज्याप्रमाणे आपण बँकेत अकाउंट उघडतो, खातं उघडतो आणि बँकेमध्ये खात्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारा किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आपल्या रकमेची ट्रान्सफर इकडून तिकडे होत असते, त्याचप्रमाणे या भाग बाजारामध्ये सुद्धा डीमॅट अकाउंट ओपन केलं जाते, पार्टिसिपंट ओपन केलं जाते. आणि हे डिपॉझिटरी जे अकाउंट आहे, हे जे डीमॅट अकाउंट आहे, या अकाउंट थ्रू इलेक्ट्रॉनिक सिस्टीम द्वारा आपल्या भागांची रक्कम एका अकाउंट मधून दुसऱ्या अकाउंट मध्ये भाग खरेदी विक्रीचे व्यवहार हे केले जात असतात. यालाच आपण भागाची खरेदी विक्री असे म्हणतो. भागाची जी खरेदी विक्री आहे हे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आपल्या घरी बसून सुद्धा आपण करू शकतो किंवा मुंबई, पुणे ज्या ठिकाणी हे स्टॉक एक्सचेंज बाजार आहे त्या ठिकाणी जाऊन दलालामार्फत सुद्धा आपण या भागांची खरेदी विक्री करू शकतो. तर भाग म्हणजे काय? भागांचे प्रकार, फायदे, तोटे, कशा पद्धतीने भाग आपण खरेदी करू शकतो, हे सर्व आपण पाहिलेलं आहे. भागांचे प्रकार कोणते आहेत, त्याचप्रमाणे आपण डीमॅट अकाउंट म्हणजे काय, ते कसे आवश्यक आहे, डीमॅट अकाउंट कोण चालवतो, दलाल कोण कोण आहेत, इत्यादी माहिती आपण बघितलेली आहे. त्याचबरोबर कालच्या तासिकेला जे आहे आपण बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज कुठं आहे, कशा प्रकारे व्यवहार त्या ठिकाणी होतो, याविषयीची सुद्धा आपण माहिती बघितलेली आहे. तर आज आपण जे पाहणार आहोत ते पाहणार आहोत राष्ट्रीय भाग बाजार. म्हणजे काल आपण मुंबई भाग बाजार बघितला, आता हा राष्ट्रीय भाग बाजार म्हणजे NSE, नॅशनल स्टॉक एक्सचेंज. NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज. विद्यार्थ्यांनो, MJ फेरवानी हे जे आहे, MJ फेरवानी या समितीच्या शिफारशीनुसार, MJ फेरवानीच्या शिफारशीनुसार 1956च्या कंपनी कायद्याअंतर्गत देशातील प्रमुख 16 शेड्यूल्ड बँका, MJ फेरवानी समितीच्या शिफारशीनुसार देशातील महत्वाच्या 16 शेड्यूल्ड बँका, SBI असेल, त्याच्यामध्ये बडोदा बँक, अशा ज्या 16 शेड्यूल बँका होत्या, ह्या 16 शेड्यूल बँका व वित्तीय संस्था, ज्या मोठमोठ्या वित्तीय संस्था आहेत, आर्थिक पुरवठा करणाऱ्या संस्था आहेत, ह्या वित्तीय संस्था मिळून भाग बाजार म्हणजे NSE स्थापना झालेली आपल्याला दिसून येईल. आपल्या देशामध्ये MJ फेरवानी समिती स्थापन झाली होती आणि त्या समितीने 1956च्या कंपनी कायद्यानुसार
देशातील ज्या महत्वाच्या 16 शेड्यूल बँका आणि वित्तीय संस्था मिळून भाग बाजार म्हणजे NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंजची स्थापना केली होती. आणि मग या नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या नोंदणीसाठी याची नोंदणी नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणून 1993 मध्ये सरकारने याला परमिशन दिली, परवानगी दिली. 1956 नुसार ती त्याची भाग बाजार म्हणून नोंदणी झाली आणि या नोंदणीला नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणून 1993 मध्ये भारत सरकारने त्याला मान्यता दिली. नंतर SCARA या कायद्या अंतर्गत ते 23वे मान्यता प्राप्त रोखे बाजार बनले. नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे SCARA या कायद्या अंतर्गत 23वे मान्यता प्राप्त रोखे बाजार बनले. आणि मग अशा पद्धतीनं या नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा व्यवहार आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू झाला. विद्यार्थ्यांनो, नॅशनल स्टॉक एक्सचेंजने 1994 पासून व्यवहार हा बांद्रा कुर्ला या कॉम्प्लेक्स मध्ये सुरू केला, मुंबईमध्ये. 1994 पासून बांद्रा कुर्ला मध्ये मुंबईमध्ये आपले त्यांनी ऑफिस त्या ठिकाणी थाटले आणि त्या ठिकाणी मग हा नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा व्यवहार सुरू झाला. आणि मग नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये इक्विटी डेफ्ट या वायद्याचा व्यापार सुरू झाला. यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संपूर्ण संगणक प्रणालीद्वारे, हे जे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे हे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संपूर्ण संगणक प्रणालीद्वारे ऑनलाइन ट्रेडिंग सिस्टीम ज्याला असं म्हणतो, प्रतिभूतींचे व्यवहार पार पडले जातात. नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यापार जे आहेत, प्रतिभूतींचे, भागांची खरेदी विक्री इत्यादी व्यवहार याद्वारा नॅशनल स्टॉक एक्सचेंज द्वारा पूर्ण होतात. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निर्देशांकाला आपण म्हणतो ना, निर्देशांक उडाला, मोठा झाला किंवा वाढ झाली, निर्देशांक खाली गेला, अशा प्रकारच्या आपण बातम्या बघत असतो. तर हा निर्देशांक काय आहे हे सुद्धा जाणून घ्या. निर्देशांक म्हणजे काय हे सुद्धा तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. तर निर्देशांक म्हणजे काय, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निर्देशांकाला निफ्टी म्हणतात. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा जो निर्देशांक असतो त्याला निफ्टी असं नाव आहे, निफ्टी म्हणतात. आणि उत्कृष्ट उलाढाल करणाऱ्या म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये, नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये जगामध्ये उत्कृष्ट उलाढाल करणाऱ्या ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यामधील प्रथम 50 कंपन्या, जसं रिलायन्स आहे, टाटा, बिर्ला, अडाणी, अशा मोठमोठ्या ज्या कंपन्या आहेत, ज्या पहिल्या 50 ज्या कंपन्या असतात त्या कंपन्यांचा निर्देशांकाशी सरासरी काढून मग निफ्टी तयार होतो. पहिल्या 50 कंपन्यांच्या निर्देशांकांची सरासरी काढून मग हा निफ्टी तयार होतो, त्याला निफ्टी म्हणतात. तर हा निफ्टी कसा तयार होतो बरं, तर पहिल्या ज्या 50 कंपन्या आहेत ज्याचा निर्देशांक हा उंच आहे अशा पहिल्या कंपन्यांचा सरासरी काढला जातो, तो सरासरी म्हणजे निफ्टी होय. आलं लक्षात. आता नॅशनल स्टॉक एक्सचेंजची काही वैशिष्ट्ये आहेत. नॅशनल स्टॉक एक्सचेंजची वैशिष्ट्ये आहेत. त्यामध्ये पहिलं जे नॅशनल स्टॉक एक्सचेंज जे आहे याचं जे पहिलं वैशिष्ट्य आहे की संपूर्ण जगभरातील गुंतवणूकदारांना प्रतिभूतीच्या गुंतवणुकीच्या संधी प्राप्त होतात. पहिलेच मी सांगितलेलं आहे की नॅशनल स्टॉक एक्सचेंज जे आहे हे राष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर खरेदी विक्रीचा व्यवहार होत असतो. आणि मग राष्ट्रीय स्तरावर जर व्यवहार होत असेल
तर पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते काय, संपूर्ण जगभरातील गुंतवणूकदारांना प्रतिभूतीच्या गुंतवणूक करण्याची संधी या नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये प्राप्त केल्या जाते किंवा प्राप्त करून दिल्या जाते. हे महत्वाचं वैशिष्ट्य नॅशनल स्टॉक एक्सचेंजचं आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचं की प्रतिभूतींच्या खरेदी विक्रीचे व्यवहार, प्रतिभूती म्हणजे शेअर्स, कर्जरोखे, या प्रतिभूतींच्या खरेदी विक्रीचे जे व्यवहार करणारा जगातील पहिला भाग बाजार म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज होय. प्रतिभूतीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करणारा नॅशनल स्टॉक एक्सचेंज हा पहिला भाग बाजार होय. आणि म्हणून या विक्रीचे व्यवहार करण्यासाठी संपर्क तंत्रज्ञानाचा, म्हणून नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये प्रतिभूतींचे खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी संपर्क तंत्रज्ञानाचा, कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा वापर करणारा जगातील पहिला भाग बाजार म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज. टेक्नॉलॉजी ऑफ कम्युनिकेशनचा सर्वात जास्त उपयोग आणि यूज करणारा नॅशनल स्टॉक एक्सचेंज प्रथम आहे. संपूर्णपणे संगणकीकृत यंत्रणेद्वारा ऑनलाईन पद्धतीचा अवलंब केला जातो. आता ऑनलाईन पद्धत म्हणजे काय हे आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. सर्वजण आजकाल मोबाईलवर ऑनलाईनच असतात. तुम्ही कधी पाहिलं तर मोबाईल हातात आहे, ऑनलाईनच असतात मोबाईलवर. म्हणून संपूर्णपणे संगणकीकृत यंत्रणेद्वारा ऑनलाईन पद्धतीचा अवलंब या नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या खरेदी विक्रीमध्ये केला जातो. स्क्रीन माध्यमाद्वारे व्यवहार पार पाडले जातात. यामध्ये पारंपरिक रिंगण पद्धतीचा वापर केला जात नाही. सुरुवातीला जेव्हा भाग बाजार अस्तित्वात आला 1994 मध्ये, त्यावेळेस रिंगण पद्धतीचा, या पद्धतीने भाग बाजाराची खरेदी विक्री होत होती. आता रिंगण पद्धती हे मी मागे तुम्हाला सांगितलेलं आहे. रिंगण पद्धती म्हणजे काय, तर रिंगण पद्धतीमध्ये खरेदी विक्री म्हणजे या ठिकाणी आपले उद्योगपती जे आहे ते त्या ठिकाणी एकत्र यायचे आणि ग्राहक, खरेदीदार दोघं एकत्र येऊन त्या ठिकाणी भागांची खरेदी विक्रीचा व्यवहार व्हायचा. एकत्र येऊन त्या ठिकाणाला रिंगण पद्धती म्हणत होते. आता ही पद्धती लॅप्स झालेली आहे. आता काय, खरेदीदार जो ग्राहक आहे आपल्या घरी बसून, आपल्या कार्यालयात बसून, कुठेही तो मोबाईलद्वारा किंवा त्याच्या संगणकाद्वारा ऑनलाईन पद्धतीने भागाची खरेदी विक्री करतो. आणि जो उद्योगपती आहे तो प्रतिभूतींची नोंदणी करून दिल्यावर त्या पद्धतीने दलाल खरेदी विक्री करत असतात. म्हणजे रिंगण पद्धती आता अस्तित्वात राहिलेली नाही. नंबर 3, तिसरं वैशिष्ट्य आहे गुंतवणूकदारांना आपल्या घरामधून, मी आता सांगितले आहे, जे गुंतवणूकदार आहेत त्या गुंतवणूकदारांना आपल्या घरामधून प्रतिभूतींचे व्यवहार सहज पार पाडता येतात. नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये जे गुंतवणूकदार आहेत, ग्राहक आहेत, त्यांना आपल्या घरामधून, कार्यालयामधून, इतर ठिकाणाहूनही आपले जे व्यवहार आहेत प्रतिभूतींचे खरेदी विक्री करण्याचे सहज पार पाडता येतात. चौथं वैशिष्ट्य आहे की नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये आधुनिक तंत्रज्ञानामुळे, कारण सर्व संगणकीकृत ऑनलाईन असल्यामुळे, या आधुनिक तंत्रज्ञानामुळे व्यवहारात पारदर्शकता निर्माण होते व अचूक अशा प्रकारची माहिती शेअर्सच्या
भावांची, शेअर्सचे भाव कमी झाले, जास्त झाले, ही अचूक माहिती गुंतवणूकदाराला मिळत असल्यामुळे गुंतवणूकदाराचा ऑनलाईन खरेदी विक्रीवर विश्वास बसतो आणि म्हणून आधुनिक तंत्रज्ञानामुळे व्यवहारात पारदर्शकता निर्माण होते, प्रामाणिकपणा निर्माण होतो. हा एक महत्वाचा वैशिष्ट्य या नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे नंबर 5 आहे की नॅशनल स्टॉक एक्सचेंज भाग बाजार हा कंपनी आणि संघटनांमध्ये मोडतो आणि त्याचे प्रवर्तक, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे जे प्रवर्तक आहेत, जर हे जे प्रवर्तक कोणकोणते आहेत, मग त्याच्यामध्ये IDBI बँक आहे, ICICI बँक आहे, LIC आहे, GIC आहे. तर हे जे आहेत नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे प्रवर्तक म्हणून कार्यरत असलेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर यांच्या जे काही शाखा आहेत, ह्या शाखा सुद्धा नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे प्रवर्तक म्हणून कार्यरत दिसतील. काही व्यापारी बँका सुद्धा आहेत आणि SBI कॅपिटल मार्केट हे सुद्धा नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे प्रवर्तक म्हणून कार्यरत असलेलं आपल्याला दिसून येईल. तर अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनो नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे हे 5 वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी बघितलेली आहेत. आणि शेवटचं जे वैशिष्ट्य आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचं ते आहे की नॅशनल स्टॉक एक्सचेंजची जी स्थापना आहे ही प्रतिभूती बाजाराला उच्च स्तरावर नेऊन ठेवण्यासाठी झालेली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजची जी स्थापना आहे ही प्रतिभूती व बाजारातील सुविधांना उच्चतम स्तरावर नेऊन ठेवणारी महत्वाची अशी संस्था आहे, बाब आहे, ज्यामुळे भारतीय वित्त व भांडवल बाजार हा आंतरराष्ट्रीय वित्त बाजाराच्या रांगेत आपले स्थान निश्चित करू शकला आहे. आणि ह्यामुळेच नॅशनल स्टॉक एक्सचेंजमुळेच हे शक्य झालेलं आहे. म्हणून नॅशनल स्टॉक एक्सचेंजचं महत्व किती महत्वाचं आहे हे आपल्याला या वैशिष्ट्यावरून दिसून येते.